माझं तर असं म्हणणं आहे की या रस्त्यावर एक स्पर्धा लावायची, अचूक खड्डे मोजून जो कोण देईल त्याला 10 लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. जरा जरी चुकी झाली तर पब्लिक पूर्ण रस्त्यावर उतरते. एवढे मोठे खड्डे आहेत की ही बस आहे ना ती पूर्ण चाक खाली टेकते तिचं, आणि हे रोजच आहे. आमच्या गाड्यांना खर्च करून करून आम्हाला घायला आलाय. गाड्या कर्ज काढून घ्यायचं आणि ती गाडी अशा खड्ड्यामुळे बाद झाली तर हप्ता कशा भेटायचा. रस्त्याचा टॅक्स आमच्या गाड्या खरेदी करताना शासन आमच्याकडून घेतं. चांगली आणि दर्जेदार रस्ते देणं हे शासनाची जबाबदारी आहे. आता यायला 1 तासभर लागतो जायला नुसता जाण्यासाठी. इथनं गाडी घालायची नाही, तिकडनं गाडी घालायची नाही, मग आम्ही कसं चालायचं सांगा. एवढी परिस्थिती बेकार आहे आमची. नव्या गाड्या बाद व्हायची पाळी झाली त्या खड्ड्यांच्यामुळं. या रस्त्यामुळे आमच्या गाडीचं 3-4 वेळा पूर्ण गाडी खोलून काम करायला लागले. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर. खड्डे बुजवण्यासाठी मंजूर केलेले 6.5 करोड रुपये खड्ड्यात गेलेले आहेत. आपण माझ्या मागे पाहताय, आपण जनरली ऐकतो की रस्ते बनवण्यासाठी मोठमोठी निधी मंजूर केले जातात, पण कळे गगनबावडा मार्गावर निव्वळ खड्डे बुजवण्यासाठी 2025 आणि 26 मध्ये 4 करोड रुपये मंजूर केले होते आणि 2026-27 मध्ये 6.5 करोड रुपये मंजूर केले होते. आणि इतका सारा फंड असून सुद्धा आता रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही आहे. नमस्कार, मी नम्रता आणि आपण सध्या आहोत कळे गगनबावडा मार्गावर. शासनानं निधी किती दिला हे आम्हाला माहिती नाही, पण आमची गैरसोय होऊ नये एवढं शासनानं हे करावं असं आमचं मत आहे. म्हणजे आम्ही शेतकरी माणसं गाड्या कर्ज काढून घ्यायचं आणि ती गाडी अशा खड्ड्यामुळे बाद झाली तर हप्ता कशा भेटायचा असा विषय आहे ना. आम्ही काय उद्योगपती किंवा हे नव्हे. आता हे मुरुम किती दिवस पडले तिथं खड्डे? हे आता 15 असं आहे, घातलं की ते मोठ्या 50 टनची गाडी गेली नाही, ह्याचा चोरा होतो आणि पाणी येऊन जातं निघून. होय, दरवेळेस हेच करतात का? काय मासच घातलं ती मोठं हे ह्याचं दगड म्हणतात, जांब दगड आणून घालायचं. अच्छा. काही वेळा फक्त मुरुम आणून घालतात. बर, प्रत्येक ठिकाणी असे हे दगड टाकलेले आहेत पण खड्डे काही भरलेले नाही दिसत. हे दगड टाकले तर ते काय मोठं लोड चोखान गेलं त्याचा चोरा होतो आणि पाण्यात होऊन जाते ना ते. प्रत्येक 10 फुटांवर तुम्हाला असेच खड्डे दिसतील या कळे गगनबावडा मार्गावर. आणि जागोजागी प्रत्येक खड्ड्यांच्या जवळ हे मुरुम टाकलेले आहेत, मुरुमचे दगड आहेत, पण बरेच दिवस हे इथंच पडलेत. आय गेस ह्या खड्ड्यांमधून एखादा अपघात झाल्यावर, एखाद्याचा जीव गेल्यावर मग ह्या मुरुमाची खडी करून हे खड्डे बुजवले जातील, ज्याची किंमत 6.5 करोड रुपये आहे. दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या महत्वाच्या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांची खोलीच लक्षात येत नाही आणि त्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. या खड्ड्यांमुळे वाहनांना मोठ्या प्रमाणात नुकसान तर होतंयच, पण सततच्या धक्क्यांमुळे वाहनधारकांना पाठ आणि मणक्याच्या त्रासालाही सामोरं जावं लागतं. आणि आता इथे एक महत्वाची बाब सांगायचीच झाली तर हा संपूर्ण रस्ता नोव्हेंबर नंतर नव्याने होणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी केंद्र शासनाकडून 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर झाला असून नोव्हेंबर नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जातंय. म्हणजे सध्या संपूर्ण रस्ता नव्याने करणं शक्य नाही हे मान्य, पण तोपर्यंत नागरिकांनी या खड्ड्यांमधूनच प्रवास करायचा का? कारण हा जो रस्ता आहे तो नवीन होईपर्यंत जे आता खड्डे पडलेत ते बुजवण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली होती. दादा, किती महिने इथनं प्रवास करताय काय? आता मी जवळजवळ इथून 6 महिने झालं प्रवास करतोय, पण या रस्ता जरा सुद्धा चांगला नाही. या रस्त्यामुळे आमच्या गाडीचं 3-4 वेळा पूर्ण गाडी खोलून काम करायला लागले. एवढ्या रस्त्याची कंडिशन, कोण इकडे लक्ष देत नाही, काय नाही, फक्त पैसे उघडायची कामं चालू आहेत इकडे. पण हे खड्डे बुजवण्यासाठी 6.5 करोड रुपये केंद्रातनं मंजूर झालेत, पण इथं आलेत कुठे? हे असेच रोड आमच्या गाड्यांना खर्च करून करून आम्हाला घायला आलाय. एक तर खड्डे, हे रस्ता बाद, कसं आम्ही चालणार सांगा की? जर खेपाला काहीतरी काम असते, सगळ्याकडनं आम्हाला वैताग आलाय गाडी चालवायचा. एवढं या रस्त्याला परिस्थिती खराब आहे. पूर्ण गगनबावडा संपेपर्यंत असाच रस्ता आहे ना? गगनबावड्याच्या थोडस अलीकड तिथून सगळा इकडे रस्ता बाद आहे. गगनबावड्यापासून पुढे रस्ता चांगला आहे, पण इथून रस्त्याची एवढी परिस्थिती बेकार आहे की नाही, काय बोलण्याच्या पलीकडे आहे. पूर्ण गाडी आमची 3 वेळा नवीन बांधलेली, 3 वेळा अशी परिस्थिती झाली या गाडी. काय सांगाल, काय अपेक्षा आहेत? रस्ता एवढा चांगला, लवकरात लवकर निदान एक खड्डे तर मुजवू देत, ते पण एवढी मोठी दगड घालतात. त्याच्यापेक्षा जरा डांबर टाकू देत,
आम्ही पण गाड्या घेऊनच चालतो ना. एवढ्या मोठ्या या रस्त्यातनं गाड्या चालवायच्या, जरा जरी चुकी झाली तर पब्लिक पूर्ण रस्त्यावर उतरते. इथनं गाडी घालायची नाही, तिकडनं गाडी घालायची नाही, मग आम्ही कसं चालायचं सांगा. एवढी परिस्थिती बेकार आहे आमची. 2025-26 या आर्थिक वर्षात 4 कोटी रुपये तर 2026-27 मध्ये तब्बल 6,50,00,000 रुपये हे फक्त खड्डे बुजवण्यासाठी मंजूर करण्यात आले होते, ते सुद्धा केंद्रातून. म्हणजेच रस्ता नव्याने होईपर्यंत नागरिकांना खड्ड्याचा त्रास होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच खड्डे बुजवण्याचं काम होणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात काय झालं? पावसाळा आला, मुसळधार पाऊस आला, खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आणि अपघाताचा धोका वाढला, मात्र खड्डे काही बुजले नाहीत. आणि म्हणूनच आता सर्वात मोठा सवाल उभा राहतोय की खड्डे बुजवण्यासाठी मंजूर झालेले 6.5 कोटी रुपये गेले कुठे? निधी मंजूर झाला, खड्डे बुजवण्याचं काम अपेक्षित होतं, मग आजही हा रस्ता खड्ड्यांनी का भरलाय? या निधीचा नेमका विनियोग कुठे आणि कसा झाला? स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी आमदार चंद्रदीप नरके यांनी या निधीच्या संदर्भानं चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तसंच चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणं आणि 6.5 कोटींच्या निधीचा हिशोब समोर येणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणूनच आज आपण थेट नागरिकांशी संवाद साधणार आहोत की या रस्त्याची नेमकी परिस्थिती काय आहे, खड्डे बुजवण्यासाठी मंजूर झालेला निधी प्रत्यक्षात कुठे आणि कसा खर्च झाला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6.5 कोटी रुपये मंजूर असून सुद्धा खड्डे तसेच का? कळेपासून जो इथं रस्ता आहे शेवनवाडीपर्यंत म्हणजे इव्हन गगनबावड्यापर्यंत हा पूर्णपणे खराब म्हणजे खराब, अगदी खराब रस्ता. इथून कळेपासून ते शेनवाडीला जायला एक अर्धा तास तरी लागतो. आता यायला 1 तासभर लागतोय जायला, नुसता जाण्यासाठी आणि येण्यासाठी. दररोजचा आहे? नाही, एक 15 दिवसातून असतो. किती दिवस झाले म्हणजे खड्डे तुम्ही बघताय हे तरी? आता जवळ 1 वर्ष 2-3 वर्ष झाली असे असंच आहे. फक्त येतात, मुरुम टाकतात, जातात, बाकी काही करत नाही. आता ह्या मुरुम आणि परत जात. पावसाळ्यात तर खूप आता एकदम पुढे तर इतके खराब आहेत ना, खूप खराब आहे. रस्त्याची अवस्था खूपच गंभीर आहे आणि एवढे मोठे खड्डे आहेत की ही बस आहे ना ती पूर्ण चाक खाली टेकते तिचं. आणि हे रोजच आहे, रोज एवढंच येऊन जाऊन कोण लक्ष देत नाही, काय नाही. खड्डे भरताय, बाजूला तर टाकलेले आहेत ते, पण त्यात काही भरेवच नाहीये त्या खड्ड्यात. एवढा मोठे मोठे खड्डे आहेत की पुढे जाईपर्यंत आम्हाला त्रास होतोय रोज अपडाऊन करून सुद्धा. आणि गाडी पण पूर्णच टेकतीये, गाडी पूर्णच. त्यामुळे वेळ पण होतोय जायला, बसला लवकर जात नाही ना, त्यामुळे. गगनबावडा कोल्हापूर रस्त्याची जी चाळण झाली म्हणताय, माझं तर असं म्हणणं आहे की या रस्त्यावर एक स्पर्धा लावायची. अचूक खड्डे मोजून जो कोण देईल त्याला 10 लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. असं एकही असा स्पर्धक मिळणार नाही जो या खड्ड्याचा अचूक माप सांगेल. 10 फुटाचे 15 फुटाचे खोल खड्डे म्हणजे रुंदीला असणारे खड्डे 2-2 फुटाने केल्यात. गाड्यांचं तर अक्षरशः चाळण झालेलं आहे. रस्त्याचा टॅक्स आमच्या गाड्या खरेदी करताना शासन आमच्याकडून घेतं. चांगली आणि दर्जेदार रस्ते देणं हे शासनाची जबाबदारी आहे. गगनबावडा तालुक्याच्या या रस्त्यावर काम करताना हे काम मे महिन्याच्या पूर्वी व्हायला पाहिजे. वास्तविक हे काम करताना मे महिन्याच्या अखेरीला सुरुवात केली जाते आणि पाऊस पडल्यानंतर पावसाचं कारण सांगून हे बंद केलं जातं. फार मोठं याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि भ्रष्टाचार होतोय. आता रस्त्याचं विस्तारीकरण होणार आहे. नॅशनल हायवेकडे हा रस्ता गेलाय. प्रत्येकजण आपापली जबाबदारी झटकायला लागला. आता रस्त्यावर ह्या खर्च करून उपयोग काय आहे? कारण ह्या हायवेकडे जाणार आहे आणि हायवे चांगला होणार आहे. त्यामुळं रस्त्याची झाडं तोडण्याची वाट बघतायत. हायवेकडे एकदा ट्रान्सफर झालं की आहे हे पैसे कागदोपत्री खर्च केलं की विषय संपला. आता हे कसे करणार? क्वालिटी कंट्रोलची लोक जी आहेत ती नेमकं करतात काय? शिरोळ तालुक्यामध्ये ज्या दर्जाचा रस्ता केला जातो तिथली जी पावसाची टक्केवारी आहे, गगनबावडा तालुक्यात 100-125 मिलीमीटर पाऊस लागतो. इथला डांबरीकरणाचा दर्जा, कॉन्क्रिटीकरणाचा दर्जा काय असायला पाहिजे? ह्या टेक्निकल बाबी किती तपासल्या गेल्या याच्यावर कुठेही चर्चा नाही. लोकांच्या भावना तीव्र आहेत, परंतु बोलायचं कुणी? म्हणजे जे म्हणतो आपण की मांजराच्या गळ्यामध्ये घाट बांधणार कोण, काय असं प्रकार आहे. या रस्त्यावर झालेला खर्च याची चौकशी व्हायला पाहिजे. जर केला नसेल तर तो खर्च का केला नाही काय याच्यावर सुद्धा निर्बंध, शासनाचे काही नॉर्म्स ठरलेले आहेत. जर एखादं काम नियोजित वेळेत केलं नाही तर त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला शासन केलं जातं. आपल्याकडे ही अशी लिस्ट कुठं आहे का ती बघा. तर रस्त्याचं नव्याने काम नोव्हेंबरमध्ये सुरू होणार असलं तरी हा रस्ता पूर्ण होण्यासाठी तब्बल 2 वर्षांचा तरी कालावधी लागेल.
म्हणजे पुढची 2 वर्ष नागरिकांना या खड्ड्याचा सामना करावा लागणार का? आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे रस्ता नव्याने होणार असल्यामुळे आता हे खड्डेही कायमस्वरूपी बुजवता येणार नाहीत असं सांगितलं जात आहे. मग हे खड्डे बुजवण्यासाठी मंजूर झालेले 6.5 करोड रुपये नेमकं गेले कुठे? हे काम केलं कुणी? आणि हा आता जो निधी मंजूर झालाय त्याचं नेमकं काय होणार? खड्डे बुजवण्याचं काम होणं हे अपेक्षित होतं, पण खड्डे आजही तसेच आहेत. मग या संपूर्ण निधीचा हिशोब आणि प्रत्यक्ष खर्चाचा तपशील प्रशासनाने नागरिकांसमोर ठेवणं गरजेचंच आहे, कारण हा केवळ खड्ड्यांचा प्रश्न नाही, हा कोट्यावधी रुपयांचा सार्वजनिक निधीच्या विनियोगाचा आणि हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. हा कळे गगनबावडा मार्ग आणि त्याच्यावरचे हे खड्डे नेमके भरले जाणार आहेत का नाही? या खड्ड्यांसाठी वापरला गेलेला निधी किंवा मंजूर झालेला निधी हा नेमका यासाठीच वापरला आहे का वापरलेलाच नाही आहे? हे काम नेमकं कोणाकडे होतं आणि पुढे होणारा रस्ता चांगला होणार आहे का नाही? या सर्व प्रश्नांचं उत्तर नागरिकांना हवं आहे. KK न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी नम्रता भोसले, कोल्हापूर.